तर मीरा भाईंदरमध्ये अवैध धंदे चालवणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे। मीरा भाईंदर पालिकेकडून संबंधित ठिकाणांवर तोडक कारवाई करण्यात आली। पार्लर सोलनवरती पालिकेने ही कारवाई केली। तर मीरा भाईंदरमध्ये अवैध धंदे चालवणाऱ्या 2 ठिकाणांवर पालिकेने तोडक कारवाई केली। मीरा भाईंदरमधील पालिकेकडून संबंधित ठिकाणांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। मीरा भाईंदरमधली ही कारवाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तर मुंबई नाशिक महामार्गावर गोंदेमध्ये 2 कारची समोरासमोर धडक झाली। अपघातामध्ये 2 जण जखमी झाले। जखमींना नाशिकमधील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर मुंबई नाशिक महामार्गावर गोंदेमध्ये 2 कारची समोरासमोर धडक झालेली होती आणि या धडकेमध्ये काही जण जखमी झाले। 2 जण जखमी झाले। त्या जखमींना नाशिकमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले। तर 15 ऑगस्ट निमित्त मीरा भाईंदर महापालिका मुख्यालय रोषणाईने उजळलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 15 ऑगस्ट निमित्त मीरा भाईंदरच्या महापालिका मुख्यालयात रोषणाईने उजळल्याचं इथं पाहायला मिळतं। तर भंडारा जिल्ह्यातील अंभोरा केबल स्टेट ब्रिजवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध अंभोरा केबल स्टेट ब्रिजवरती तिरंगी रोषणाई करण्यात आली। शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तर भंडाऱ्याच्या अंभोरा केबल स्टेट ब्रिज जो आहे तो आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं पाहायला मिळतोय आपल्याला, कारण की स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकर्षक अशी रोषणाई जी आहे ही भंडाऱ्याच्या अंभोरा केबल स्टेट बीचवरती करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील खडकवासला धरणाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खडकवासला धरणाला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तिरंग्याच्या रंगाचे रंग इथं पाहायला मिळत आहेत। हिरवा रंग, त्यासोबत भगवा रंग आणि पांढऱ्या रंगाच्या विद्युत रोषणाई जी आहे ती या धरणावर केल्याचं पाहायला मिळतं। पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण हे अत्यंत मोठं धरण मानलं जातं आणि त्याच धरणाला अशी ही सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आणि त्याचीच ही दृश्य आता समोर आली। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त भंडाऱ्यामध्ये ग्रामदेव श्री बहिरंगेश्वराला आता तिरंगी आरास करण्यात आलेली आहे। केशरी, पांढरी फुलं आणि हिरव्या पानांनी सजावट करण्यात आलेली आहे। भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती सध्या पाहायला मिळते। तर यंदाच्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती भवनाच्या सजावटीचा बहुमान नाशिक जिल्ह्याला मिळाला। राष्ट्रपती भवन महाराष्ट्राच्या पारंपरिक आकाशकंदिलानं सजलं आहे। नाशिकच्या पंचवटीमध्ये हे आकाशकंदील बनवण्यात आलेलं आहे। आमचं खरंच भाग्य आहे। सासर आणि माहेरच्यांना एवढा आनंद झालाय की आमच्यापैकी कोणीतरी राष्ट्रपती भवनात जाऊन हे काम केलंय। तिरंगा म्हणजे सजवण्यापासून तिथं राहायचं म्हणजे आज भाग्य त्यांच्या मुलीला, सुनेला, बायकोला, आईला असताना आणि अभिमान वाटतोय की आमच्यापैकी कोणीतरी आहे तिथं। असं पहिल्यांदाच दिल्लीत आली, पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनला आली, कारण मी एवढी शिकलेली नाही आहे, पण आज माझं खूप मोठं भविष्य होतं की मी आज दिल्लीत आली आहे, राष्ट्रपती भवनला आली आहे। ते सगळं आमच्या प्रशांत सरांमुळे आम्हाला भाग्य मिळालंय, त्यांचं खूप धन्यवाद करते मी। खूप अभिमान वाटतोय आणि आम्हाला इथे येऊन खूप सारे चॅलेंजेस पण आले। खूप फिरावं लागलं आणि खूप त्रास झाला, पण आम्हाला त्याचा खूप आनंद आहे। तो त्रास आम्हाला जेव्हा आम्ही राष्ट्रपती भवन सजवलं तेव्हा एकदम असा हलका वाटला, खूप छान वाटलं आणि खूप मजा आली। सजलेलं राष्ट्रपती भवन बघितल्यावर काय वाटलं? सजलेलं राष्ट्रपती भवन बघून आम्हाला खूप आनंद झाला, असा तो गगनात मावेना इतका आनंद झाला।